मराठा आरक्षणाचा लढा हा दिवसांदिवस तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी आणि क्रांती चौक मध्ये मराठा मावळा संघटनेच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन या ठिकाणी जर पाहिलं तर लोहा आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर हे सर्व राजकीय नेते आहे, नाना पटोले असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसेच अजित पवार असेल, शरदचंद्र पवार असेल, राज्याचे मुख्यमंत्री या एकनाथ शिंदे असेल, शरद पवार असेल, यांचे पोस्टर हातामध्ये घेऊन या ठिकाणी यांना कुठे सद्बुद्धी देण्यात यावी अशाच पद्धतीने या ठिकाणी लोटांगण आंदोलन सध्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर हे सर्व राजकीय नेते पोस्टर या ठिकाणी हातामध्ये धरून सध्याला हे आंदोलन सध्या सुरू आहे। आपण या ठिकाणी बघतो काय तुम्ही मागणी करताय? आम्हाला मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे। आम्ही शिक्षणापासून वंचित राहतोय। MA BA BEd झालेले विद्यार्थी आज शेतामध्ये काम करताय, कष्टकरी आहे, मेंढ्या चारताय, बकऱ्या चारताय, तर त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे। कारण ज्या ठिकाणी आम्ही पैसे भरू शकत नाही, शिक्षण करू शकत नाही, अशासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे। बरोबर आहे। आता तुम्ही सद्बुद्धी द्यावं, कारण हे अशा पद्धतीने आगळं वेगळं तुम्ही आंदोलन या ठिकाणी करता, तीव्र भावना दिसतात तुमच्या। आगळं वेगळं यासाठी करतोय की महाराष्ट्रातील ज्या राजकारण्यांना बुद्धीच नाही राहिलेली, बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, त्यामुळे आम्ही महाराजांना हे केलेलं आहे, साखर घातलेलं आहे की या राजकारण्यांना बुद्धी द्यावं, यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आता तुम्ही सगळे राजकीय जे पोस्टर तुम्ही हातामध्ये हे सगळे धरले, ज्यामध्ये मराठा नेते सुद्धा आहे, दुसरेकडे पाहिला उद्धव ठाकरे असतील, इतरही या ठिकाणी तुम्ही घेतल्या आणि तीव्र भावना दिसत आहे। सगळ्यांबद्दल आमचे म्हणजे मी काय म्हणतो, महाराष्ट्रातील जे राजकीय नेते त्यांच्याबद्दल आमची तीव्र भावना आहे। सर्वसामान्य मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। सामान्य मराठा समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। पुढे या काय आता ते तुम्ही तीव्र भावना दिसताय सांगताय तुम्ही? नाही, लोकांच्या तीव्र भावना आहेतच, कारण की राजकारणी लोकांनी काय केलेलं आहे, पूर्ण प्लॅनिंग केलेली समाजाच्या विरोधात षडयंत्र चालू आहे। आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे। आमचे मुलं शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या लागत नाही, यासाठी आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं, जरांगे पाटील आता यांनी स्वतः जे सगळे राजकीय नेतेच आहे आणि स्वतः आता या ठिकाणी यांच्या विरोधातच उमेदवार देण्याचं ठरवलंय। नाही, आता ते पाटील जे काही डिसिजन घेते, निर्णय घेते, ते आम्हाला मान्य आहे। पाटलाचा डिसिजन काय जे असेल ते मान्य आहे। तुम्ही नाना पटोलेंचं पोस्टर हातामध्ये घेतलं, तुम्ही अजित पवारांचं घेतलं। जय जिजाऊ जय शिवराय। मी सांगतो की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या एका वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि आता ही शांततेची लढाई मी म्हणतो बस झाली, कारण की आमच्या ढाण्या वाघाचा आता जीव जायची वेळ आलेली आहे। त्यामुळे हे महायुती सरकार असेल या आघाडी सरकार असेल, यांना आम्ही सद्बुद्धी छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावे यासाठी साकडे घालायला आलो आहे। आणि जर कधी आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर आम्ही आता सर्व मराठा समाज आता उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि येणाऱ्या विधानसभामध्ये जरांगे पाटलांनी सांगितलेल्या यांचे सीट आम्ही 100% मराठे पाहणार। 100% आता तुम्ही निवडणुकामध्ये उतार असता आणि ते जे आता तुम्ही सगळे जे नेते जे आहे या ठिकाणी यांचे तुम्ही सगळे जे कार्यकर्ते जे उमेदवार आहेत ते पाडण्याचा थेट इशारा दिलेला आहे। हो, यांना तर पाडणार तर आहोत, पण त्याच्या अगोदर यांना सांगितलंय, आम्ही आज आलो इथं मराठा मावळा संघटनेच्या वतीने महाराजांना लोटांगण घातलंय का, तर यांना सद्बुद्धी दे। जसं लोकसभेत घडवलंय आम्ही, तसं विधानसभेत तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल समाजाचा, तर समाजाच्या होणारी आत्महत्या, होणारी अवहेलना आणि असणारी रास्त मागणी ओबीसी मधून सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, यांनी एकत्र बसून लवकर आरक्षणाचा मार्ग काढावा, नसता येणाऱ्या विधानसभेत यांना सहकीपणा करून सोडणार नाही, यांना सत्तेतून बाजूला काढू। बाजूला तुम्ही सांगताय आणि छगन भुजबळ थेट आव्हान करताय जरांगे पाटला की तुम्ही तुमचे तर एवढे तरी आमदार निवडून येतील, 8 तरी निवडून येतील काय? त्या छगन भुजबळचा आहे काय, त्याला मोजतोय कोणाच, त्याला दाखवून दिले का नाशिक मध्ये, याच्या अगोदर मी दाखवून दिले। छगन भुजबळचे हवा गुल झाली आहे का, त्याला लोकसभेतून माघार घेतली, आता त्याला समजेल विधानसभेत तो सध्या तिकीट घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये आणि त्याला तिकीट मिळणार नाही, ही मराठे काळजी घेतील। मराठे काळजी घेतील असं ठिकाणी या ठिकाणी सांगितलं जात आहे। सगळे फोटो तुमच्यामध्ये सगळे फोटो दिसत आहेत, छगन भुजबळाचा फोटो दिसत नाही। प्रमुख लोक बघा, छगन भुजबळ तर आहेच मराठाचा शत्रू, पण छगन भुजबळ म्हणजे अजितदादाचा फोटो घेतला, प्रमुख पक्षाचा फोटो घेतलेला आहे। छगन भुजबळ हे पक्षप्रमुख नाही, हे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांचा फोटो घेतला। कार्यकर्ते म्हणून
लावला नाही. या ठिकाणी पण अशा पद्धतीने या ठिकाणी सध्या एक चित्र बघू शकतो की या ठिकाणी एक आंदोलन जे आहे या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा या आशारूढ पुतळा आहे आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते हे नतमस्तक होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळे नतमस्तक झालेले आणि सध्याला हे लोटांगण घेताना आपल्याला सगळे पाहायला मिळत आहे. आणि हाच बघा या ठिकाणी हा क्रांती चौकचा परिसर आहे आणि या ठिकाणी सध्याला हे आंदोलन सध्या आक्रमक पद्धतीने सुरू आहे. लोटांगण घेत आहे आणि जे काही हे राजकीय नेते आहेत यांना कुठेतरी महाराजांनी सद्बुद्धी द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं याच मागणीसाठी सध्या आता हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. मात्र या ठिकाणी पण पोलिसांकडून आवरासवर सुद्धा पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून सुद्धा आंदोलन करू नये अशी देखील विनंती कार्यकर्त्यांना या ठिकाणी केली जात आहे. मात्र आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं सगळे आक्रमक झाले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी शरदचंद्र पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांचे पोस्टर सुद्धा या ठिकाणी या मराठा कार्यकर्त्यांनी काढलेला आपल्या सगळ्याला पाहायला मिळत आहे. एक आक्रमकता या आंदोलनात सध्याला आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. नेमकं आता या ठिकाणी पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की नेमकं या आंदोलनाच्या नंतर सरकार कशा पद्धतीनं या आंदोलनाकडे बघेल आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.